सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आहारात कधी गोड पदार्थांचा समावेश केला जातो. थोड्या प्रमाणात गोड पदार्थ खाणं आनंददायक असू शकतं, पण त्याचं अति प्रमाणात सेवन केल्यानंतर आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. सकाळचा नाश्ता हा खूप महत्त्वाचा असतो, पण काही जण सकाळच्या नाश्त्यात गोड पदार्थ खातात. पण खरं तर सकाळी गोड पदार्थ खाल्ल्याने तुमचा दिवस खराब होऊ शकतो. आपण किती गोड पदार्थ खातो यापेक्षा ते केव्हा खातो हे देखील महत्त्वाचं आहे. तर गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती आहे, गोड पदार्थ खाल्ल्याने काय होतं, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. सकाळी नाश्त्याला गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढते, ज्यामुळे तुम्हाला थकवा, चिडचिड होऊ शकते. तसंच साखरेचं जास्त सेवन केल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका होण्याची शक्यता असते. तर गोड पदार्थ हे दात किडण्याचेही प्रमुख कारणे आहेत. तर गोड खाण्याची योग्य वेळ कोणती आहे पाहूयात. तज्ञांच्या नुसार गोड खाण्याची वेळ ही दुपारच्या जेवणानंतर आहे. याचं कारण म्हणजे तुमच्या शरीराला दिवसभर कॅलरीज बर्न करण्यासाठी वेळ मिळतो. दुपारचं जेवण झाल्यावर 1 तासानंतर गोड खावं. याचं कारण म्हणजे तुम्ही जेवल्यानंतर लगेच गोड खाल्ल्यास तुमचं पोट फुगू शकतं किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थांव्यतिरिक्त नेमकं काय खावं पाहूयात. सकाळच्या नाश्त्यात तुम्ही रवा इडलीचाही समावेश करू शकता. याशिवाय डोसाही खाऊ शकता. नाश्त्यासाठी ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे. कॉफी ऐवजी तुम्ही सकाळच्या नाश्त्यात फळांचा रस घ्या. नाश्ता करण्याची योग्य वेळ ही सकाळी 7 ते 8 दरम्यानची आहे. पण समजा ही वेळ चुकली तर तुम्ही 10 वाजेपर्यंत देखील नाश्ता करू शकता.